जो दक्षिणापथ एरिया म्हणून ओळखला जातो, या दक्षिणापथ एरियामध्ये जे पंढरपूर नावाचं क्षेत्र येतं, पैठण नावाचं क्षेत्र येतं. आपण त्रिपिटकातला ग्रंथ जर घेतला तर या त्रिपिटकाच्या ग्रंथामध्ये सुत्त निपात नावाचा एक भाग आहे. या सुत्त निपात नावाच्या भागामध्ये एक पारायण सुत्त आहे. या पारायण सुत्तामध्ये तथागत बुद्धांच्या काळामध्ये साकेत किंवा श्रावस्तीचा राजपुरोहित जो बावरी नावाचा जो संन्यासी परिव्राजक जो श्रावस्ती साकेतचा असतो, तो महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठान म्हणजे गोदावरी नदीच्या तीरावर म्हणजे दक्षिणापथ म्हणजे दक्षिण भारतामध्ये तो आपला एक आश्रम एक मठ उभा करतो आणि नंतर बावरी नावाचा भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माची बुद्धाकडून ते धम्म दीक्षा घेतात आणि पुनश्च ते महाराष्ट्रामध्ये दक्षिणापथ एरियामध्ये येतात आणि पुन्हा बावरी नावाचा अरहंत भिक्खू आणि त्यांचे 16 शिष्य संपूर्ण दक्षिण भारतामध्ये म्हणजे पूर्ण साऊथ इंडियामध्ये ते बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतात. म्हणून बावरी नावाच्या भिक्खूंची जी भूमी आहे ती भूमी म्हणजे पंढरपूर हे पुण्यक्षेत्र होय. नंतरच्या कालखंडामध्ये बुद्धाच्याच कालखंडामध्ये या महाराष्ट्रातला प्रथम भिक्खू जो मैत्रायणीचा पुत्र जो पुन्न नावाचा भिक्खू, जे पुन्न जे नाव पडलेलं आहे, पुण्य हा पाली शब्द आहे, संस्कारी शब्द पुण्य आहे आणि त्याला आज आपण त्याला पुणे असं म्हणतो. म्हणून आज एक महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये एक म्हण आहे, जिथं आहे पुण्य तिथं कशाचंच नाही उन. म्हणजे जिथं पुण्य नावाचा भिक्खू राहतो तर तिथं कशाही प्रकारचं म्हणजे सुख शांती नांदते, अशा प्रकारची म्हण आजही पुणे परिसरामध्ये प्रचलित आहे. या पुण्याला लागून थेरगाव नावाचं एक गाव आहे. पुण्यामध्येच ते गाव येतं थेरगाव. थेर म्हणजे काय तर नक्कीच ते पुण्य नावाचा थेर भिक्खू बुद्धाच्याच काळामध्ये हा पुण्य व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून तो कोकण, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या परिसरामधला त्याचा एरिया आहे. म्हणजे सोपारा मुंबई पर्यंत ठाणे, पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या सुनापरांचा हा जो पुण्य नावाचा भिक्खू आहे तो व्यापाराच्या दृष्टिकोनातून श्रावस्तीला जातो, बुद्धाकडं प्रवज्जित होतो, उपसंपादित होतो आणि पुन्हा तथागत बुद्धांची अनुमती प्राप्त करून तो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुणे आणि सुनापरांत एरियामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जो बुद्धाच्याच काळामध्ये पुण्य नावाच्या भिक्खूंनी केलेला